जय हनुमान पिंपलास आणि अप्पा 11 भरोडी संपर्क साधायचा आहे कर्णधारांनी. चला सामना सुरू होते. जय हनुमान सारंगाव आणि मायू 11 धामणगाव सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. नाव सांगायचे. निलेश चोरगे आणि सतीश माली ही सलामीची जोडी आलेली आहे मैदानात. पहिला चेंडू सनियाचा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र चौकार. जवळजवळ सीमारेषे लगत हा चेंडू पडला होता आणि पंचांचा इशारा येतोय चौकाराचा. चौकाराच्या मध्ये त्याने धावसंख्या होती ती 9. चांगली फलंदाजी ते होत आहे. दोन्ही निलेश चोरगे यांच्याकडून 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. ऑप्टमच्या बाहेर थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. त्याला डीप एक्स्ट्रा कव्हर त्या रिजनमध्ये खेळून काढला होता फलंदाज निलेश चोरगे यांनी. पुन्हा एकदा सनी निलेशसाठी यावेळेस सुद्धा त्याच पद्धतीचा फटका आणि हाही चेंडू जाईल सीमारेषेबाहेर चौकार. तीन चौकार आतापर्यंत या षटकामध्ये मारलेले आहेत निलेश चोरगे यांनी. अतिशय सुरेख फलंदाजी निलेश चोरगे याची. 13 धावा धावफलकावर 4 षटकांचा सामना आहे. यानंतर सामना होणार असेल विजयी संघ आणि भरत स्पोर्ट वलपाडा.
आप्पा 11 भरोडी आणि जय हनुमान पिंपलास कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. अजून कवरा देणार चेकाला तेरा धावा. सनी वाडील पुन्हा एकदा निलेशसाठी. इथे मात्र सुरेख असा चेंडू होता. अगदी यॉर्कर चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे हाताळला होता. सन्नी पाटील यांनी 3 चौकार खाल्ल्यानंतर चांगला चेंडू हाताळलेला आहे. धावसंख्या येते 13. बिनबाद 13. मायू 11 धामणगाव हा संघ फलंदाजी करीत आहे. आतापर्यंत 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये निलेश चोरगे याचे 3 चौकार. यावेळेस मात्र बॅटची कडा. फलंदाज बाद.
आणि हा षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 23. पहिल्याच चेंडूवर षटकार आलेला आहे. रोहित पाटील याचं स्वागत केलेलं आहे षटकारानं. सतीश माळी पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि हाही चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार लागोपाठ दुसरा षटकार या षटकातला सतीश माळी याच्या बॅट मधून आलेला आहे. धावसंख्या होती ती 29. धावसंख्या होती ती 29. चांगली फलंदाजी सतीश माळी याच्याकडून होत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेतली होती ती निलेश चौरगे यांनी. त्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमण चढवलेलं आहे सतीश माळी यांनी. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी ट्रॅकवर. सुरेख असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पुश केला होता एका धावेसाठी. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 30. स्ट्राईकला फलंदाज चेतन ठाकरे संघाचा कर्णधार आहे आणि पहिल्या चेंडूवर सुद्धा त्याने चौकार ठोकला होता. स्ट्राईक घेण्याची संधी त्याच्याकडे आहे. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट चेतनसाठी. ट्रिपल एस. पुन्हा एकदा इम्प्रोवाइजिंग स्टॉक. चेंडू जातो सीमारेषेकडे. शफल क्रॉस झाले होते आणि हाही चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. शफल क्रॉस झाले होते. स्वीप केला चेंडू. क्षेत्ररक्षक तिकडे होते परंतु चेंडू अडवण्यात अपयश आलं. धावसंख्या होती 34. दुसरे षटके मार्गस्थ आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. तर या नियोजनाला संपूर्ण वेहले टीमला नवघर गावचे हबप माननीय श्रीयुत दशरथ मामा काबूकर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दशरथ मामा. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे ती 35. शेवटचा चेंडू या षटकातला. सतीश माळी स्ट्राईकवर असेल. रोहित सतीश साठी. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 36. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 36 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या मायू 11 धामणगाव या संघाच्या. चांगली अशी फलंदाजी राहिलेली आहे 2 षटकामध्ये. पहिल्याच 2 षटकामध्ये ड्रायव्हिंग सीट घेतलेली आहे ती धामणगाव संघाने. यानंतरचा सामना असेल या सामन्यातील विजयी संघ आणि भरत स्पोर्ट वलपाडा. अप्पा 11 भरोडी आणि जय हनुमान पिंपलास या 2 संघाच्या कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. नवीन गोलंदाज क्रमांक 3 चे षटक घेऊन आलेले आहेत ओमकार. समोर फलंदाज सतीश माळी. पहिला चेंडू उडवलाय आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 42. रोहितचं सुद्धा षटकाराने स्वागत केलं होतं सतीश याने आणि इथे ओमकार याचं सुद्धा षटकाराने स्वागत केलेलं आहे. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत.
सतीश माळी अतिशय सुरेख अशी फलंदाजी करीत आहेत. 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सतीश साठी पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि सतीश माळी याची खेळी ते संपुष्टात आलेली आहे. तर आगमन होत आहे वेहले ग्रामपंचायत सदस्य माननीय हरीशजी भोईर साहेब, त्या तसेच माननीय सूर्यकांतजी पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. तसेच हरीश भोईर हे गावदेव वेले संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर भावेश भोईर. 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज भावेश भोईर साठी. इथे मात्र सुरेख असा चेंडू यॉर्कर चेंडू होता. बॅटची कडा घेऊन शॉर्ट लेगला चेंडू गेला होता. एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 43. 2 गडी बाद 43 धावा झालेल्या आहेत मायू 11 धामणगाव या संघाच्या. ओमकार पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. ते मात्र अतिशय सुरेख असा फटका चेंडू हवेत आहे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत आहेत. आता मात्र कुठे यश मिळते चेंडू अडवण्यात. एक रिले फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. त्याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती चेतन याला. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 45. आणि पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजी ट्रॅकवर चेतनसाठी. इथे मात्र स्वायर चेंडू. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 46. ओमकार सुरेख असा चेंडू होता. बॅटची कडा घेतलेली आहे. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा सहज पूर्ण केलेल्या चेतन यांनी. धावसंख्या होते 48. शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकातील 48 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक चांगली धावसंख्या धामणगाव संघाची. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर चेतनसाठी. सुरेख असा चेंडू आणि इथे मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार.
या संघाच्या मायू 11 धामणगाव हा संघ टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करीत आहे आणि चांगली धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 52. शेवटचं षटक बाकी आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय धामणगाव संघ, की चांगली गोलंदाजी होते सारंगाव संघातर्फे. आतापर्यंत सनी पाटील यांनी पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या, त्यानंतर रोहित पाटील यांनी 19 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये, आणि तिसऱ्या षटकामध्ये ओमकार यांनी 16 धावा खर्च केल्या. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज राज पाटील आलेले आहेत. समोर फलंदाज असेल भावेश भोईर आणि नॉन स्ट्राईकला चेतन ठाकरे. SSS गावदेवी चषक वेले 2024. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही आणि बऱ्याच कालावधीनंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या अगोदरच्या तीनही षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर मोठा फटका आला होता. यावेळेस मात्र चित्र थोडंसं उलट आहे. पहिलाच चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय शेवटच्या षटकातला. पुन्हा एकदा राज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर भावेशसाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे, दूरवरून क्षेत्ररक्षक आलेले आहेत. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूच्या मेरिट मध्ये आले नव्हते. निर्धाव चेंडू. खूप मोठ्या आशेने पंचांकडे बघितलं होतं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राज पाटील याची. आता मात्र चेंडू उडवलाय आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. प्रदीप नवीन फलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलेत. प्रदीप धावसंख्या येते 58. शेवटचा चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, 6 धावा खर्च केलेत, 2 फलंदाज बाद केलेत. शेवटचं षटक आहे स्लॉक्स ओव्हर, अनामरित षटक होतं. या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी होत आहे राज पाटील यांच्याकडून. एक षटकार सोडला तर बाकी चांगली गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू हवेत, यष्टीरक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 58 धावा काढलेल्या आहेत ते मायू 11 धामणगाव या संघाने, आणि 59 धावांचं लक्ष दिलेलं आहे जय हनुमान सारंगाव या संघाला. ज्यावेळी दुसरी इनिंग चालू होईल तेव्हा तुमच्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ बदलापूर अनुज मोरे सर.
धन्यवाद उमेश सर. अप्पा 11 बरोडी संघ आपल्याला विनंती असेल आपण सज्ज व्हायचं आहे. याच दरम्यान सन्माननीय निवृत्ती पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या दरम्यान मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्टँड मध्ये आपण बसला असेल तर आपण या विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हे सरळ स्पीडअप करा विनंती असेल. अजून बरेच मॅच आपल्याला कव्हर करायचं वेळेची देखील मर्यादा आहे. नक्कीच दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ट्रिपल-एस गावदेवी चषक वेहेळे 2024 हा थरार आपल्याला पाहायला मिळतो. आजचा हा तिसरा दिवस आहे, महत्त्वपूर्ण दिवस, आणि या तिसऱ्या दिवसामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा व उपस्थित सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा स्वागत स्वागत आणि स्वागत आहे. नक्कीच सूर्यकांत पाटील साहेब इथून रजा घेताना धन्यवाद साहेब. आणि त्याच दरम्यान हरेश भोईर यांचा देखील आभार धन्यवाद. त्यांनी मान्यवर इथून मात्र रजा घेताना चांगले व्यक्तिमत्व, सातत्याने क्रिकेटवरील अफाट प्रेम आहे. वेळे गावाला सातत्याने त्याच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतात. सपोर्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. क्रिकेट मार्फत ही स्पर्धा एक सिंहाचा वाटा त्यांचं देखील या स्पर्धेसाठी त्यांचा देखील आभार आहे. वेळ मॅच कडे बॅक टू क्रिकेट. एक दर्जेदार स्पर्धा आणि दर्जेदार मॅच आपल्या समोर आहे. रोमांचक मॅच. राजेश पवार बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय संधी आहे आणि संधीचं सोनं केलंय. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीट फॉर टॅट जसं तसं इथे मात्र उत्तर दिलंय. कमालीची गोलंदाजी. फलंदाज बाद. पाहायला मिळते विकेटने इथे मात्र सुरुवात केली या मॅचची. एक चांगली मॅच आहे, दर्जेदार मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. जय हनुमान सारंगगाव विपक्ष फाईट करत असताना मायू 11 धामणगाव हा संघ मात्र खेळतोय. दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना आहे. तब्बलचा विचार केला 59 धाव्यांचं लक्ष आहे. 59 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल. येणारे 24 बॉल आणि मात्र 59 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच आहे. चला स्पीडअप करायचं आहे. हो यावेळेस मात्र टप्प्याचा बॉल पाहायला मिळतो. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे आणि अजूनही खातं खोलता आलं नाही. कुठेतरी बॅकफुटला हा संघ मात्र खेळताना पाहायला मिळतो. सारंगगाव हा संघ हे मात्र फलंदाजी करतोय. नाणेपैकी जिंकली होती या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षणचा. आमंत्रित केलं होतं, इन्व्हाइट केलं होतं धामणगाव या संघाला बॅटिंगसाठी, परंतु भला मोठा असा टार्गेट सेट केला. आता मात्र बिरकावून दिला. इथे मात्र बॉल थांबणार नाही. बॉल जाईल सीमारेषा पार. आलेला हा चौकार. 4. नक्कीच जे 4 धावांनी मोनेल यावेळी संजीवनी देण्याचं काम केलं. या स्कोर कार्डला खातं खोललंय वैयक्तिक गेले संघाचं देखील. पुनश्च एकदा यावेळेस लॉंग हिट करायचा होता. धावा लागेल या सर आमच्या दिशेने वळतात. दोन्ही हातपंचांची समांतर धावा मिळाल्या त्या अवंतर आणि अवंतराच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. पहिलं षटक आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. ही षटक आपल्याला पाहायला मिळतो. शांत संयमीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. ओहो खोलव्या टप्पाचा बॉल इथे मात्र फेकून दिलाय. लॉंग लॉंग सीमारेषा पार आलेला हा चौकार. हे अंगावर आला.
धन्यवाद. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती. आता मात्र गाडी या तिसऱ्या गिअरवरती सारंगाव संघाची आपल्याला पाहायला मिळते. टॉप गिअरवरती आता मात्र बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती जरूर शांत ठेवलं, परंतु आता मात्र कमबॅक केलाय. ओहो, यावेळेस देखील चांगला फटका आहे. 38 सर्कलमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकांमध्ये. डबल डिजिट 10 ऑन बोर्ड. 10 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. शेवटचा बॉल यावेळी आपण पाहतोय राजेश भोईरचा. चेंज ऑफ फील्ड इथे मात्र करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव यावेळी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चांगली मॅच पाहायला जरूर मिळेल, कारण की दोन्ही नाव मात्र मोठं आहे. हो, यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे बॉडीला इथे आपण पाहतो अधळला बॉल. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 10 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला, टीम मीटिंग नकोय बघा, वेळेचं भान ठेवा. बघा टायमर चालू आहे. धामणगाव संघ, मायू 11 धामणगाव संघ, प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नकोय. टायमर चालू आहे, अन्यथा पेनल्टीच्या सामोरे तुम्हाला जावं लागेल. 17 मिनिटाचा अवधी आहे, हे देखील लक्षात घ्या. आज कठोर असे नियम आहे या स्पर्धेचे. तीन वाजून 14 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता दुसऱ्या सत्राचा. तीन वाजून 19 धावा, 3 वाजून 19 वेळ आपल्याला पाहायला मिळते आता मात्र झाले. आणि विनंती असेल 17 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे, हे देखील लक्षात घ्या. दुसरं षटक घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. सागर गुळवील आपण पाहतो यावेळी षटक क्रमांक दुसरं. वैयक्तिक पहिलं षटक आहे आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. निर्णायक षटक आहे, महत्वपूर्ण षटक. फेकण्यासाठी सज्ज आहे, युवा खेळाडू आहे आणि आता मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल, इम्प्रेस करावं लागेल. पहिलाच बॉल, प्रकार बॉल आहे. ऑन टॉस फटका खेळायचा होता. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव जरूर मिळाली आहे. एक चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. 1 और 1 11, 11 ऑन बोर्ड. डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. 11 धावा धावफलकावरती. यस, 1 बाउन्स कॉल दिला पंचांनी. यस, दोन्ही पंच तिथे मात्र उपस्थित आहेत. भांबरे सर उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रल्हाद पाटील सर उपस्थित आहे ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत. पुढचा बॉल. हो, यावेळेस पाहावं लागेल. चुकीची लाईन अँड लेन पाहायला मिळते. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा इथे स्कोर कार्ड पुढे ढकलत असताना अतिरिक्त धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. हेच वेळेची मर्यादा आहे, ते देखील लक्षात घेऊन आपल्याला खेळी करायची आहे, हे लक्षात घ्या. धामणगाव संघ, टायमर देखील चालू आहे. डिसिप्लिन गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये. हो, या विषयफलून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव कंप्लीट कॉल आणि त्या बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. चौदा धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन बोर्ड. दुसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 14 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. बल्ल 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. 59चा टार्गेट इथे मात्र सेट केलाय.
हो, चुकी चुकी आणि चुकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र चुकीवरती परिवर्तन करावं लागेल. इथून काहीतरी नवीन इतिहास मात्र घडवावा लागेल. कारण की विचार केला तर थोडंसं प्रेशरमध्ये नक्कीच हा खेळाडू पाहायला मिळतोय. युवा खेळाडू आहे. थोडंसं धाडस यावेळेस दाखवावं लागेल. पुढचा बॉल. हो, आता चांगला चेंडू यावेळेस इथे मात्र फॉलो थ्रूला स्वतः जेल इथे मात्र टिपली गेली आहे. क्षेत्ररक्षकाने टिपला जेल आणि संकुष्ट झाला फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. नक्कीच मास्टर माइंड असं हे कामगिरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहे. ते म्हणजे नक्कीच सागर गोळवेने कौतुक करावं तितकं कमी आहे. अतिरिक्त धाव आपल्याला जरूर पाहायला मिळाले, परंतु आता मात्र मास्टर माइंड खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. तीन बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावा 15 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 ऑन बोर्ड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हर्षलला आपण पाहतो. हर्षल म्हात्रे. हो, यावेळेस मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल वाईट सांगत असताना पंचांचा सिग्नल आला. यासाठी वाईट बॉल. पुन्हा एकदा बॉल टाकावं लागेल. एक एक धाव महत्वाचे असतात आणि त्याच एक एक धावा आता मात्र किती महाग ठरतील ते पाहावं लागेल. कारण की जर विचार केला तर टार्गेट खूप मोठं आहे. हो, यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षक तयार आहे. हो, काय जेल इथे मात्र सुंदर जेल इथे मात्र टिपली गेली आहे. सेकंड थर्ड अटेम्प्टला इथे मात्र जेल टिपलं गेलं आणि संपूर्ण ही विकेट मात्र स्वतःच्या जोलीमध्ये घेऊन ठेवली आहे. धक्का क्रमांक तिसरा लागत असताना हर्षलला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. गावातील समाजसेवक एक डॅशिंग व्यक्तिमत्व सन्मान्य ऋतू पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्याला विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. निवृत्त पाटील साहेब आपल्याला या विनंती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. इनॅट नंबर 6 वरती आपण पाहतोय राज पाटील. हो, यावेळेस रेड डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता. आडवा बॅटने खेळल्यात. फॉलो थ्रूला स्वतः गोलंदाज आलाय. इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता नाही. इथे मात्र षटक समाप्त केलाय. जवळजवळ विचार केला तर
सागरच्या माध्यमातून 9 बॉल तब्बल टाकण्यात आले आणि वैयक्तिक जर विचार केला तर 6 धावा मात्र खर्च केल्यात. एक्स्ट्रा धाव जरूर आली, परंतु जर बाकीच्या बॉलचा जर विचार केला तर फक्त कमी धावा इथे मात्र आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले 3 विकेट त्यांनी संपादित केल्या. सागर गुळवीला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. युवा गोलंदाज आहे, याने की चांगली कामगिरी केली. एक्स्ट्रा धाव जर आल्या नसता तर अजून कमी धावा इथे मात्र स्कोर कार्डवरती दिसल्या असत्या, परंतु चांगलं कामगिरी. तिसरा षटक यावेळेस घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती. निलेश दापशीला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. षटक क्रमांक 30 संघाचा आपण पाहतो आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. मोर द विकेट. यावेळी फुल टॉस बॉल पाहावं लागेल. असं चौकार तर मिळेल, परंतु चेक असेल रिव्ह्यू इथे मात्र मागणी आहे. 4 दिलेला आहे. नो बॉल असेल. 9+4 6 असेल. यस, इथे मात्र पूर्णपणे 7 धावा फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. आणि आता मात्र जर विचार केला तर 7 धावा ऍड होतील स्कोर कार्ड वरती आणि ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा. फ्री हिटचा बॉल असेल, यावेळी संधी असेल. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 23 या आकड्यावरती. 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हो, यावेळेस मात्र ऑन साईडला इथे पूल केलाय. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धाव्याचं कॉल आणि बघता बघता 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. यावेळेस आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट होते आणि 1 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 26 ऑन बोर्ड. येणारे अजूनही 10 बॉल आहेत. 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. नक्कीच महत्वाची इथे आतिषबाजी करावी लागेल या दोन्ही फलंदाजाला. येणारे 10 बॉल 33 धावांची गरज आहे. 2 षटकार जर आले तर समीकरण बदलाव नक्कीच पाहायला मिळेल. मॅच ऑन होईल, परंतु आता सांगू शकत नाही. चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. क्रिकेट मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पडत नाही तोपर्यंत मॅच कुठल्याही बाजूने मात्र झुकू शकते. येणारे 10 बॉल आणि 33 धावांची गरज असताना मैदानामध्ये काय घडेल पाहावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा आपण पाहतोय फुल टॉस बॉल. यावेळी लॉफ्ट केलेले एक साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इंटू दी बास्केट. हाताचा पिसारा फुलवलाय. धक्का क्रमांक 5वा लागलाय संघाला. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज समाधान यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येणारा आता जर विचार केला तर येणारे 9 बॉल आहेत. येणारे 9 बॉल आणि अजूनही 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. मोठे फटक्यांची गरज आता मात्र मैदानामध्ये. यावेळेस फुलटॉसचा बॉल आहे. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आल्या पावली माघारी परतताना सध्याची स्थिती सारंगाव संघाची तू चल मे आया असं समीकरण आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद.
चला स्पीडअप करायचं वेळ विनंती असेल, वेळ घेऊ नका. चला वळपाडा संघ आपण कॅप्टन उपस्थित व्हा. हो यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला आहे. चुकी घडत असताना इथे मात्र अति घाई संकटत नाही असं समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळालं. 4 धावा चौकार. येणारे आता 3 बॉल उर्वरित आहे. पूर्णपणे ही मॅच एका बाजूला झुकली आहे दमन काव्य संघाच्या वतीने आणि आपण पाहतो इथे मात्र पुनश्च एकदा संधी आहे. पूर्णपणे आपण पाहतोय या घराचे मात्र विटा उद्ध्वस्त होताना. धक्का क्रमांक परत एकदा आपण पाहतोय 8वा धक्का लागत असताना संघाला. फलंदाज चेतन बॅक टू डकआउट. उर्वरित 2 बॉल आपण पाहतोय उर्वरित आहेत आणि गरज असेल एक बॉल आणि 27 धाव्यांची आवश्यकता. पूर्णपणे मॅच एका बाजूला झुकली आहे. ओहो यावेळेस मात्र शेवटच्या बॉल वरती येऊन इथे मात्र प्रहार केलाय. आलेला हा क्वालिटी षटकार 6 धावा. ही मॅच मात्र समाप्त होईल आणि सामना जिंकलाय मायू 11 धामणगाव या संघाने. जिंकलेल्या टीमच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीम्स आहे तेवढेच कौतुक. हार्ड लक टीम सारंगाव, बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. गोलंदाजी करत असताना फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट त्यांनी प्राप्त केली. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सागर गुळवी, मॅन ऑफ द मॅच. चला सागर मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचंय, त्वरित वेळ घेऊ नका. आणि विनंती असेल सन्माननीय जयेश पाटील साहेबांना की आपल्या शुभ आजचे त्यांना मात्र मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सुपूर्द करायची आहे. जे टी शर्ट आपण पाहतोय SSS श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ते पुरस्कृत करण्यात आलेत. ते संपूर्ण टीमला मात्र पुरस्कृत करण्यात येईल. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला ते परिधान करून मॅच खेळायची हे देखील लक्षात घ्या. येस सागर गुळवी युवा खेळाडू आहे. आपण या येस टॉस इथे मात्र केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय वळपाडा हा संघ खेळेल आणि त्यासमोर फाईट करत असताना टीम आयु 11 धामणगाव संघाचा खेळाडू सागर गुळवीला आपण पाहतोय ऑन स्क्रीन. जयेश पाटील साहेब यांच्या शुभ आजचे ट्रॉफी देण्यात येईल आणि टी शर्ट आहेत ते देखील त्याला द्यायचे. 12 टी शर्ट 12th मॅनला देखील टी शर्ट आहे. श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. गुड क्वालिटी